नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मुंबई महानगरपालिकेअंतर्गत तब्बल पाहू शकता की निरीक्षक या पदासाठी 178 जागा आहेत. नवी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. याकरता वेतन असणार आहे 29,200 पासून बेसिक पे 92,000 पर्यंत असणार आहे. तर याकरता पदांचा तपशील येथे देण्यात आला आहे. एकूण 178 पदे आहेत. तर यामध्ये पाहू शकता की SC कॅटेगरी करता 11 जागा आहेत, ST कॅटेगरी 3 जागा, VJA 3 जागा, NTB 4 जागा, NTC 2 जागा आहेत. त्यानंतर OBC साठी 32 जागा, SEBC याकरता 18 जागा आहेत. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यामध्ये पाहू शकता की 18 जागा, ओपन कॅटेगरीसाठी 87 जागा, अशा 178 जागा आहे. डिटेलसाठी हा तक्ता पाहून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर अनाथ प्रवर्गांसाठी 2 जागा आणि त्यानंतर दिव्यांगांसाठी एकूण 7 पदे आहेत. आणि अशा प्रकारे पदांचा तपशील देण्यात आलेला आहे. तर संपूर्ण डिटेल PDF फाईल पाहून घ्यायची आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता आपण पाहूया. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच उमेदवार हा कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचं आहे. त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा परीक्षेमध्ये 100 गुणांचा मराठी विषय निम्न स्तर किंवा उच्च स्तर घेऊन उत्तीर्ण असला पाहिजे. तर यामध्ये दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजेच कम्प्युटर ज्ञान असलं पाहिजे. तर यामध्ये MSCIT किंवा इतर तत्सम जर परीक्षा असेल तर ती तुम्हाला उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रमाणपत्र 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाने व्यावसायिक प्रमाणपत्र असावे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाचे क्वालिफिकेशन आहे. त्यानंतर जर डिझेबल असाल, दिव्यांग असाल तर त्यांना यामध्ये सवलत देण्यात येणार आहेत. तर येथे वयोमर्यादा देण्यात आली आहे. ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38, मागासवर्गीय 18 ते 43, त्यानंतर दिव्यांग कॅटेगरी 18 ते 45 अशा प्रकारे रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. तर येथे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. तर एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. 100 प्रश्न असणार आहेत. 120 मिनिटांचा कालावधी असणार आहे. मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिका अधिनियम 188 या अंतर्गत प्रश्न असणार आहेत. तर अशा प्रकारे ही संपूर्ण PDF फाईल पाहून घ्यायची आहे. ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. 20 तारखेपासून 19 तारखेपर्यंत तुम्हाला करता येणार आहेत. ओपन कॅटेगरीसाठी 1,000 रुपये, त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी पाहू शकता की 900 रुपये, अनाथ कॅटेगरीतील जरी असाल तरी देखील 900 रुपयांचा शुल्क भरावं लागणार आहे. तर अर्ज करण्याची लिंक आपल्या चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. येथे आल्यानंतर नवीन नोंदणीसाठी न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. येथे आल्यानंतर टॅबवर क्लिक केल्यानंतर नोंदणी करण्यासाठीचं पेज ओपन होईल. येणाऱ्या पॉपअप विंडो तुम्हाला सर्वप्रथम क्लोज करायचे आहेत. नंतर सर्वप्रथम स्क्रोल डाऊन करून तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे. संपूर्ण नाव 10वी आणि 12वीच्या गुणपत्रिकेवरती जसं आहे तसं टाईप करायचं आहे. त्या उमेदवाराच्या वडिलांचं नाव, त्यानंतर उमेदवाराचं आडनाव अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करायची आहे. वडिलांचं नाव पुन्हा टाईप करायचं आहे. आईचं नाव टाईप करायचं आहे. त्यामध्ये तुमचा नावामध्ये बदल आहे का, असेल तर येस म्हणून, बदल असेल त्याचं कारण घ्यायचं आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर जन्मतारीख या टॅबवरती क्लिक करून जन्मतारीख निवडायचं आहे. पुढे वय आल्याचं पाहायला मिळेल. जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचा आहे. मोबाईल नंबर तुमचा न चुकता दोन्ही कॉलममध्ये टाईप करायचा आहे. मोबाईलवरती OTP पाठवलं जाईल. ईमेल ID देखील तुम्हाला टाईप करायचा आहे. दोन्ही ठिकाणी सेम ईमेल ID तुम्हाला टाईप करायचे आहे. त्यानंतर 10वीच्या परीक्षेचा जो हॉल तिकीट नंबर आहे ते तुम्हाला बघून टाईप करायचा आहे. आणि परीक्षा उत्तीर्ण होण्याचे वर्ष यामध्ये महिना आणि इयर येणाऱ्या लिस्टमधून तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परीक्षा सेंटर क्रमांक तुम्हाला 3 द्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार हे सेंटर क्रमांक तुम्ही देऊ शकता. सेंटर क्रमांक दिल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून अंडरटेकिंग बॉक्स आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जनरेट OTP या टॅबवर क्लिक करायचं आहे. जनरेट OTP साठी तुम्हाला कॅप्चा टाईप करून सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP पाठवला जाईल. OTP टाईप करून व्हॅलिडेट OTP या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर अंडरटेकिंग बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करून पुन्हा येथील कॅप्चा टाईप करून रिव्हेरीफाय या टॅबवर क्लिक करायचं आहे. संपूर्ण जी नावं आहेत तुमची बरोबर आहेत याची खात्री करून घ्यायची आहे. शेवटला चेकबॉक्स आहे. चेकबॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करून सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्याचं पाहायला मिळेल. तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन ID देखील पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जी पॉपअप विंडो आहे त्या पॉपअप विंडोमध्ये क्लोज या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
क्लोज या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे गो ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. अर्ज करण्यासाठी येथे येणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल. एकूण 5 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये पर्सनल डिटेल, ॲडिशनल डिटेल, त्यानंतर कम्युनिकेशन, क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट अँड पेमेंट अशा प्रकारे माहिती आहे. तर लक्षात घ्या, सर्वप्रथम येथे तुम्हाला अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. जाहिरात तुम्ही काळजीपूर्वक वाचली आहात असं येथे देण्यात आले आहे. तर येथे अप्लाय पोस्ट या टॅबवर क्लिक करून निरीक्षक ही पोस्ट निवडायची आहे. त्यानंतर तुमची सर्वप्रथम जी माहिती यापूर्वी भरलीत ती आल्याचं पाहायला मिळेल. येथे तुम्हाला मॅरिटल स्टेटस या टॅबवर तुम्हाला वैवाहिक स्थिती तुम्हाला टाईप करायची आहे. जर मॅरिड असाल तर कधी लग्न झालं या संदर्भात संपूर्ण डिटेल द्यावी लागेल. नसेल तर या ठिकाणी अनमॅरिड हा टॅब घ्यायचा आहे. त्याचबरोबर पाहू शकता की जिल्हा जे सेंटर आहे ते पण आल्याचं पाहायला मिळेल. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन या टॅबवर क्लिक करायचं आहे. महाराष्ट्राचे रहिवासी आहात का इथे असं म्हणायचं आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा पाहू शकता की जन्म दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र जे इश्यू झालेलं आहे सर्टिफिकेट, तर याचा जो क्रमांक आहे तुम्हाला इथे ज्यांनी दिलेला आहे त्यांचं नाव सर्टिफिकेटवर पाहून येथे टाईप करायचं आहे. त्यानंतर सहजचा दाखला कधी इश्यू झाला त्याची तारीख, महिना, वर्ष आणि दिनांक यामध्ये टाईप करायचे आहे. आणि त्यानंतर सर्टिफिकेटचा सिरीज नंबर तुम्हाला न चुकता टाईप करायचा आहे. त्यानंतर तुमच्या कॅटेगरी संदर्भात डिटेल माहिती द्यायची आहे. कॅटेगरी या टॅबवर क्लिक करून तुमची कॅटेगरी निवडायची आहे. कॅटेगरी निवडून झाल्यानंतर पाहू शकता की कास्ट सर्टिफिकेट जे आहेत ते प्रमाणपत्र ज्यांनी इश्यू केलं आहे त्या अधिकाऱ्यांचं नाव टाईप करायचं आहे. सर्टिफिकेटवरती ही माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कधी इश्यू झालं ती तारीख निवडायची आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा अनुक्रमांक अशी संपूर्ण माहिती लिहून तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र असेल तर त्याची देखील तुम्हाला माहिती टाईप करायची आहे. नसेल तर गरज नाही. यानंतर स्क्रोल डाऊन करून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटविषयी माहिती द्यायची आहे. यामध्ये सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव, सर्टिफिकेट कधी इश्यू झालं आणि त्यानंतर सर्टिफिकेट नंबर अशी संपूर्ण माहिती टाईप करून खाली तुमच्या शरीरावर कुठली ओळखीची खूण आहे का या संदर्भात माहिती द्यायची आहे. त्यानंतर खाली तुम्हाला कोणत्याही ओळखीचा एक पुरावा तुम्हाला येथे अपलोड करायचा आहे. यामध्ये पॅन कार्ड असेल, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन असेल तर येस म्हणून संपूर्ण ID डिटेल टाईप करायचं आहेत आणि पॅन कार्डवरील नाव टाईप करायचे आहेत. तर लक्षात घ्या, यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट गरजेचं आहे. सगळेच अपलोड करणे गरजेचं नाही. त्यामुळे ही माहिती संपूर्ण निवडून झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ह सक्सेसफुली पॉपअप विंडो पाहायला मिळेल. यानंतर तुम्हाला ॲडिशनल डिटेल भरण्यासाठीचं पेज ओपन होईल. तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे मुलगा मुलगी आहात का असेल तर येस म्हणून संपूर्ण डिटेल, सर्टिफिकेट नंबर आणि तारीख टाकायला लागेल. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. प्रकल्पग्रस्त आहात का येस म्हटला तर संपूर्ण डिटेल सर्टिफिकेटवर पाहून सर्टिफिकेटचा क्रमांक, त्यानंतर इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव टाईप करावं लागेल. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता की आपण ठाणे जिल्ह्यातील भातसा धरण प्रकल्पासाठीच्या 28 प्रकल्पग्रस्तांच्या यादीतील तुम्ही प्रकल्पबाधित असाल तर संदर्भात येस म्हटलं तर डिटेल माहिती टाईप करावं लागेल. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तुम्ही भूकंपग्रस्त आहात का असेल तर येस म्हणा. नसेल तर नो टाईप करायचं आहे. अंशकालीन उमेदवार आरक्षण आहे का येथे देखील योग्य तो स्टेटस निवडायचा आहे. माजी सैनिक आहात का, त्यानंतर खेळाडू आरक्षण, स्पोर्ट्समन असाल तर येस म्हणून तुम्हाला डिटेल या संदर्भात विशेष जे प्रावीण्य मिळालेले आहे, स्टेट लेवल असेल किंवा जिल्हास्तर असेल किंवा राज्यस्तर असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तर असेल यापैकी माहिती टाईप करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असेल तर येस म्हणून संपूर्ण डिटेल टाईप करावं लागेल. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तुम्ही स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्ले आहात का असेल तर येस म्हणून माहिती टाईप करावं लागेल. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला अनाथ आरक्षण अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर येस म्हणून अनाथ सर्टिफिकेट क्रमांक संपूर्ण माहिती टाईप करा. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहात का असेल तर येस म्हणायचं आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर लक्षात घ्या, इथं जे सर्व नोटीस आहेत त्या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. किंवा तुमच्या विरुद्ध खटला झालेला आहे का, कुठली केस चालू आहे का, तर सगळ्या ऑप्शन जे आहेत, फौजदारी गुन्हा आहे का, त्याच्या सर्व ठिकाणी नो करून तुम्हाला ते सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे. सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ह सक्सेसफुल विंडो पाहायला मिळेल आणि पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस टाईप करण्यासाठीचं पेज ओपन होईल. ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 येथे तुमचा पत्ता संपूर्ण आधार कार्डवरती जसा आहे तसा टाईप करा. कंट्री टॅबवर क्लिक करून इंडिया निवडायचं आहे. त्यानंतर राज्य या टॅबवर क्लिक करून आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. त्यानंतर पुढच्या लिस्टमधून डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुमचा जिल्हा येणाऱ्या लिस्टमधून निवडायचा आहे. जिल्हा निवडून झाल्यानंतर खाली तुमच्या एरियाचा पिनकोड नंबर न चुकता टाईप करा.
त्यानंतर पिनकोड नंबर टाईप केल्यानंतर कायमस्वरूपी आणि तात्पुरता ॲड्रेस जर दोन्ही ठिकाणी एकच असेल तर येस म्हणायचं आहे. अशा प्रकारे दोन ठिकाणी एकच ॲड्रेस कॉपी होईल. सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. डेटा सेव्ह सक्सेसफुली पॉपअप विंडो पाहायला मिळेल. त्यानंतर जी शैक्षणिक पात्रता आहे ती टाईप करण्यासाठीचं पेज येथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर लक्षात घ्या, तुम्ही मराठी उच्च किंवा निम्न स्तर म्हणजेच पाहू शकता की 10वी-12वीमध्ये तुम्हाला मराठी विषय 100 गुणांचा होता का, तिथे येस म्हणायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला 10वीचं जे बोर्ड आहे, शैक्षणिक मंडळ, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल किंवा इतर असेल तर दोघांपैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर कॉलेज, त्यानंतर शाळा, इन्स्टिट्यूट नेम, तुम्हाला संस्थेचं नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर पर्सेंटेज या ठिकाणी क्लिक करून पर्सेंटेज घ्यायचं आहे. एकूण किती गुण मिळाले, किती गुणांची परीक्षा होती, अशी संपूर्ण माहिती टाईप करायची आहे. पर्सेंटेज आल्याचं पाहायला मिळेल. उत्तीर्ण होण्याचं जे इयर आहे तुम्ही यापूर्वीच टाकलं होतं. त्यानंतर 12वीची माहिती टाईप करायची आहे. बोर्डाचं नाव महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा इतर घेऊ शकता. शाळा, संस्था यांचं नाव टाईप करायचं आहे. पर्सेंटेजमध्येच मार्क्स असतात. त्यानंतर एकूण किती गुण मिळाले, किती गुणांची परीक्षा होती, संपूर्ण माहिती टाईप करायची आहे. पासिंग इयर तुम्हाला येणाऱ्या लिस्टमधून निवडायचं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन देण्यात आलं आहे. मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. त्यानंतर येथे स्ट्रीम यांनी ग्रॅज्युएट डिग्री घ्यायचा आहे. संस्थेतून उत्तीर्ण झाला ती संस्था, त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचं वर्ष, दिनांक, त्यानंतर यामध्ये ग्रॅज्युएशन काही जणांचं पर्सेंटेज असेल, CGPA असेल किंवा ग्रेड मार्क्स असतील, यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे. एकूण किती गुण मिळाले आणि किती गुणांची परीक्षा होती, संपूर्ण माहिती टाईप करायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे MSCIT संदर्भात तुम्हाला माहिती द्यायची आहे. तर MSCITमध्ये तुम्ही पाहू शकता की MSCIT ऑप्शन आहे किंवा समतुल्य असेल तर एनी अदर इक्विव्हॅलंट रिकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट, तर हा ऑप्शन घ्यायचा आहे. घेऊन त्यानंतर कोणत्या संस्थेतून तुम्ही उत्तीर्ण झाला, तर MKCL वगैरे असेल, त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचं वर्ष आणि महिना, संपूर्ण माहिती टाईप करायची आहे. त्यानंतर पर्सेंटेजचे मार्क असतील तर पर्सेंटेजमध्ये घ्यायचे आहेत. एकूण किती गुणांची परीक्षा होती, 100 गुणांची परीक्षा असते, यामध्ये किती गुण मिळाले, अशी संपूर्ण माहिती टाईप करायची आहे. आणि खाली लक्षात घ्या, 2 महत्त्वाच्या सूचना आहे. टायपिंग गरजेचं आहे तुम्हाला. इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट असेल तर येस म्हणायचं आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, टायपिंग कंपल्सरी आहे. तर लक्षात घ्या. त्यानंतर मराठी तुमच्याकडे 30 शब्द प्रति मिनिट आहे का टायपिंग, येस म्हणायचं आहे. संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पेज ओपन होईल. तर यामध्ये तुमचा स्कॅन केलेला फोटो अपलोड करायचा आहे. क्लिक हिअर टू अपलोड या टॅबवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक फोटो कॅप्चर देखील करायचा आहे. लाईव्ह फोटो देखील तुम्हाला काढायचा आहे. लाईव्ह फोटो काढून तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे आणि तुम्हाला तो सेव्ह देखील करायचा आहे. त्यानंतर पाहू शकता की अपलोड फोटोग्राफ देखील तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर पाहू शकता की तुम्हाला तुमची सही अपलोड करायची आहे. 10वीची गुणपत्रिका अपलोड करायची आहे. त्यानंतर पाहू शकता की 12वीचे प्रमाणपत्र स्कॅन करायचे आहे. त्यानंतर पदवी प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन जर असाल तरच तुम्हाला अपलोड करायची, अन्यथा गरज नाही. अतिरिक्त पात्रता असेल तर अपलोड करा. राज्य अधिवास प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. जातीचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर टायपिंग चाचणी जर असेल, परीक्षा असेल तर अपलोड करायचं आहे. तर यानंतर मराठी टायपिंग, त्यानंतर इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र अपलोड करायचे आहेत. कंपल्सरी बाबी आहेत. पॅन कार्ड ओळखीचा पुरावा एक जर डॉक्युमेंट असेल तर अपलोड करा आणि इतर डॉक्युमेंट असतील तर ती तुम्हाला अपलोड करायची आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर इथे फी आल्याचं पाहायला मिळेल. त्यानंतर अंडरटेकिंग जे बॉक्स आहेत खाली सगळे क्लिक करायचे आहेत आणि त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून तुम्हाला जो फॉर्म आहे या फॉर्मचं तुम्हाला आहे कॅप्चा टाईप करा. त्यानंतर प्रिव्ह्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण फॉर्म डिटेल पाहायला मिळेल. संपूर्ण फॉर्म तुम्हाला पाहून घ्यायचा आहे. काय बदल असेल तर बदल करू शकता, कारण का फायनल सबमिट नंतर यात बदल करता येणार नाही आहे. तर अशा प्रकारे पुन्हा तुम्हाला इथे प्रिव्ह्यू घेतल्यानंतर येथे ओके या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर पेमेंट करण्यासाठीचं पेज ओपन होईल. तुम्हाला ऑनलाईन डेबिट कार्ड, इंटरनेट याच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट करून झाल्यानंतर तुम्हाला जो ऑनलाईन फॉर्म आहे तो तुमचा सबमिट होईल आणि त्याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे. तर अशा प्रकारे सदरचा फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती पाहिली. तर ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा.